नमस्कार, एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। दिनांक 22 मे रोजी महिला मंडळ हॉल येथे सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र लोणावळा व ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने सद्गुरू आणि अध्यात्म या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक संघाची प्रार्थना व साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। लोणावळा येथील उपासना केंद्राचे साधक व मुंबईतील साधक गौरवसिंह वागळे, मयूरसिंह पाटणकर, सौ दीप्ती कोयंडे हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गौरवसिंह वागळे यांनी अनिरुद्ध बापू हे सद्गुरू म्हणून कसे वेगळे आहेत, भक्ती कशी करावी, अध्यात्म हे पारंपरिक पद्धतीने न सांगता तरुणाईला आवड निर्माण झाली पाहिजे असे सांगितले। आपली तरुणाई वाईट मार्गाला लागणार नाही यासाठी बापूंनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे हे सांगितले। अतिशय सोप्या भाषेत अनिरुद्ध बापूंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले। सर्वांनी अतिशय भक्तिभावाने याचा आनंद घेतला। अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पाहूया याबाबतचा रिपोर्ट। इंजिनिअरिंग नंतर मी 2 ठिकाणी कामाला होतो, मग थिएटर केलं, सिरियलमध्ये कामं केली 87-88 वगैरे त्या टाइमला, तेव्हा फक्त दूरदर्शन होतं। मग निर्मितीत उतरलो, मराठी सिरियल केली, मराठी चित्रपटची निर्मिती केली आणि असं करता 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 97 साली पहिल्यांदा मी अनिरुद्ध बापूंच्या संपर्कात आलो। मी घरी बसलो होतो, माझी आई आली, ती एका मैत्रिणीकडे गेली होती। तिने मला पहिला विशेषांक दिला, एक विशेषांक दिला, म्हणाले दुपारची वेळेत वाच, मी जरा आराम करतो। मी तो विशेषांक, मला पातळ विशेषांक होता, तो मी हातात धरला। पहिल्या पृष्ठावर, मुखपृष्ठावर लिहिलं होतं सद्गुरू आणि खाली फोटो होता तो शर्ट पॅन्ट मधला। तो माझ्यासाठी एक सुखाचा धक्का होता। मी माटुंगाला राहायचो, आमची मोठी कॉलनी 200 लोकांची, त्यामुळे लहानपणापासून आम्ही सगळे सण करायचो, खेळायचो, स्विमिंगला जायचो, गणपती करायचो, श्रावण करायचो। मी सारस्वत आहे, आमचे मठाधिपती आहेत, सगळे आहे। किंबहुना भारतामध्ये जर आपण म्हटलं स्वामीजी, बाबाजी, माताजी असं आपण म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतं लांब केस, त्रिपुंड, हे गळ्यात माळा, रुद्राक्षाच्या माळा, कमंडलू वगैरे वगैरे, ते चांगलंय, पण असं आपल्या डोळ्यासमोर येतं इतकं ते फिट झालेलं असतं। आणि इथे या 96च्या या पहिल्या विशेषांकावर या सद्गुरूंचा फोटो शर्ट आणि पॅन्ट मध्ये, तिथे मी थोडा हलतो, म्हटलं याला काय पातळ होता तेवढासा, त्या आतमध्ये बापूंचं प्रगटीकरण होतं, इतर काही भन्नाट अतर्क्य असे अनुभव होते। म्हटलं हे फक्त सद्गुरू तत्वच करू शकतो। तास 1.5 तासात मला वाचून झालं आणि त्याच्या शेवटच्या पानावर साई निवासचा ऍड्रेस होता। मी तिथे फोन केला, म्हटलं मला सद्गुरूंना भेटायचं आहे, त्यांना ऐकायचं आहे, ह्या गुरुवारी या, विनावहिनी म्हणाले। आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला गुरुवार, मार्च 97, मार्च 97। या बापूंचं कनेक्शन, या अनिरुद्धाचं कनेक्शन थेट साईनाथांशी आहे। एवढं मोठं वाक्य बोलतोय तर मला काहीतरी प्रूफ घ्यावा लागतो। कलियुग आहे, चांगल्या गोष्टी सांगितल्या, कोणी काही लगेच विचारतात, प्रूफ द्या, पुरावा द्या, वाईट गोष्टी सांगतात पण लक्षात देत नाही। काय म्हणतो बापूंचा प्रवास, बापूंचा जर सांगत असेल तुमचं साईंशी कनेक्शन आहे, मग मला सांग कसं करायचं, मला त्याचा प्रूफ करून दाखव। मी जगभरात फिरलोय, मला बिलीव्ह नाही करणार, सगळ्यात जास्त मंदिरं साईनाथांची, परदेशात पण तुम्ही जा, हा पूर्ण साई पूर्ण विश्वात पसरलेला आहे। साई हॉटेल, साई ऑटोमोबाईल, साई
हॉस्पिटल, साई किराणामाल, साई 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 साई. हा साई पूर्ण विश्वामध्ये पसरला कसा? तुमच्याकडे माझ्याकडे ऑडिओ आहे साईंचा, आमच्याकडे काय व्हिडिओ आहे? व्हिडिओ बघितला आणि साईबाबांना ओळखलं काही नाही. मग 100 वर्षानंतर त्यांच्या समाधीनंतर आज पूर्ण विश्वामध्ये साईबाबा लोकांना कळले कसे? तर त्याचं श्रेय जातं साई चरित्राला. साई चरित्र लिहिलं गेलं आणि नंतर जे घडलं तो इतिहास घडला. बापूविषयी माहिती देताना जर मी साई चरित्राचाच जर आधार घेतला तर आपला पाया भक्कम होईल आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. मला एक बिल्डिंग बांधायची, अगदी पाया भक्कम करू. तर या अनिरुद्धाच्या दिशेने जायचं असेल तर पहिल्यांदा आपण साई नाथांचा म्हणजे साई चरित्राचा आधार घेऊ, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित समजेल म्हणून पुढे जातो. अध्याय 2 कोणी दिलं चरित्र? तर गोविंद रघुनाथ दाभोळकर. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायला वाटेल की शिर्डीला जाणाऱ्या मुंबईतल्या शिर्डीला रेग्युलर जाणाऱ्या शिर्डी बाबांचे कट्टर भक्त असलेल्या 98% मुंबईकरांना हे माहीत नाहीये की साई चरित्र मुंबईत लिहिलं गेलं. साई चरित्र मुंबईत जिथे लिहिलं गेलं तो 110 वर्ष जुना वाडा आजही बँड्रा स्टेशनच्या अवघ्या 10 मिनिटं अंतरावर आहे. गजबजलेल्या वस्तीत आहे, एखादा श्रीमंत वस्तीत तो जुना वाडा उभा आहे. हे मुंबईकरांना माहीत नाही. मला पण माहीत नव्हतं जोपर्यंत मी बापूला भेटलो नाही तोपर्यंत. त्याच रस्त्यावर 4.5 वर्ष मी माझ्या कॉलेजला गेलेलो आहे, पण मला माहित होतं उजवीकडे वळलं तर तिथे साईंचं चरित्र जिथे लिहिलं तो वाडा आजही तिथे दिमाखात उभा आहे. मी बेंगलोरला जात असताना माझ्या ट्रेनमध्ये एक कन्नडिका बाई बसली होती. ती कन्नडामध्ये साई चरित्र वाचत होती. काय रीडिंग म्हणजे काय? पंजाला एकदा वाचन करते, गेली 25 वर्ष वाचन करते. कुठे राहता? बँड्रा. तुम्हाला साई निवास माहिती नाही? मला माहित नाही. मग म्हटलं पोचल्यावर या उद्या. मी साई निवासकडे उभा आहे. ती मॅडम आली, म्हटलं कुठे आहे साई निवास? तर म्हटलं हे काय? बाई बेशुद्ध बाईची राहिली होती, कारण बाई ती रेग्युलर वाचणारी कन्नडिका बाई 2 लेन तिथे सोबत तिथे राहते. पण तिला हे माहित नाहीये 25 वर्ष तिथे साई चरित्र वाचते. ते 2 लेन सोडून इथे चरित्र लिहिलं गेलं. अध्याय 2 त्याच्यात गोविंद रघुनाथ दाभोळकर मॅजिस्ट्रेट माणूस, शिकलेलं, कुडाळ देशकर ब्राह्मण कुटुंब, घरी देवाची पूजा बिजा सगळं चाललेलं आहे. आणि मग ते लिहितात. त्यांचे 2 मित्र आले, कल्याणवरून जांभोळकर आले आणि पार्ल्यावरून दीक्षित. ते घरी आले, त्यांना सांगितलं गोविंद तू देवाची पूजा करतो, सगळं करतो बरोबर, चल मी तुला भगवंत दाखवतो. तुला मी देवासमोर बसवतो, सद्गुरू समोर बसवतो. तू त्यांच्याशी बोल, त्यांच्याशी आशीर्वाद घे. येतोस का माझ्या बरोबर? मी तुला प्रत्यक्ष भगवान दाखवतो. कुठे जायचंय? शिर्डी. पण ते पुढे जायचं, शिर्डी म्हटलं की त्यांचं डोकं दाखवलं. बोलाय. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.